आजचा हा अर्थसंकल्प मी समर्पित करतो। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनतेने महायुतीवर अभूतपूर्व विश्वास दाखवला, त्याबद्दल मी तमाम जनतेचे आभार मानतो। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रगतीसाठी महायुती सरकार कटिबद्ध राहील याची मी ग्वाही देतो। 16व्या केंद्रीय वित्त आयोगाने केलेल्या शिफारसीनुसार पुढील 5 वर्षांमध्ये राज्यासाठी भरीव निधी प्राप्त होणार असून आपत्ती व्यवस्थापनासाठी केंद्र शासनाने वाढीव निधी देण्याबाबत राज्याची मागणी मान्य केली, याबद्दल मी भारताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांचे मनपूर्वक आभार मानतो। राज्य शासनाने देखील 6व्या वित्त आयोगाची स्थापना केली होती। या वित्त आयोगाने विहित वेळेमध्ये आपला अहवाल सादर केला, याकरिता आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचे मी अभिनंदन करतो व त्यांना धन्यवाद देतो। हा अहवाल कृती अहवालासह माननीय राज्यपालांच्या मान्यतेनंतर पुढील अधिवेशनात सभागृहाच्या पटलावर ठेवण्याची कारवाई करण्यात येईल। आयोगाच्या शिफारसींचा अभ्यास करून प्रशासकीय सुधारणा व आर्थिक विकेंद्रीकरणाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था सक्षम करण्याची कारवाई करण्यात येईल। 1 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्र शासनाने युवा केंद्रित अर्थसंकल्प सादर केला। त्यात महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचा वेगाने विकास करण्याकरता भरीव अर्थसहाय्य केले आहे। मुंबई पुणे व पुणे हैदराबाद या प्रस्तावित जलदगती रेल्वे प्रकल्पांमुळे सकल राज्य उत्पादनात मोठी वाढ होण्यास मदत होणार आहे। राज्यातील जनतेच्या वतीने मी भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचे मनपूर्वक आभार मानतो। महाराष्ट्र हे देशाचे आर्थिक इंजिन असल्याने विकसित भारत 2047 च्या स्वप्नपूर्तीत आपला वाटा सर्वात मोठा असेल। राज्याची अर्थव्यवस्था सन 2047 पर्यंत $5 ट्रिलियन करणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे। या ध्येयाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने विकसित महाराष्ट्र 2047 चे विजन डॉक्युमेंट जाहीर करण्यात आले आहे। त्यानुसार सन 2029-30 पर्यंत साध्य करावयाची अल्पकालीन उद्दिष्टे, राज्याचे अमृत महोत्सवी वर्ष सन 2035 पर्यंत साध्य करावयाची मध्यमकालीन उद्दिष्टे आणि भारतीय स्वातंत्र्याचे शताब्दी वर्ष सन 2047 पर्यंत साध्य करावयाची दीर्घकालीन उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत। राज्याच्या प्रादेशिक संतुलित विकासाला चालना देण्याकरता 4 प्रमुख स्तंभ ठरवण्यात आले आहेत। 1 प्रगतिशील, दुसरं शाश्वत, तिसरं सर्वसमावेशक आणि चौथं सुशासन। या 4 स्तंभाच्या अंतर्गत 16 उपक्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत। सन 2047 साली विकसित महाराष्ट्राची इमारत उभी करण्याकरिता इथून पुढे येणाऱ्या सर्व अर्थसंकल्पात विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाचे प्रतिबिंब दिसणार आहे। या संकल्पाची